आता आपण बघूयात विधानसभा निवडणुकीच्या तयारीबद्दलच्या टॉप 9 बातम्या। माजी आमदार केपी पाटलांच्या मंथरणीचे प्रयत्न, मुश्रीफ आणि पाटलांची कागल विश्रामगृहात भेट। पाटील राधानगरी भुदरगड मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक। काही दिवसापूर्वीच पवारांची देखील घेतली होती भेट। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यात ठाकरे गटात संघर्ष सुरू। सचिन घाळे आणि दत्ता गोरडे या नेत्यांमध्ये संघर्ष सुरू। ठाकरेंच्या दौऱ्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून दत्ता गोरडे यांचं नाव वगळलं। ताराळ आणि पक्षाकडून हातकणंगले मतदारसंघातून जयश्री कुरणे यांना उमेदवारी घोषित। आमदार प्रकाश आवाडे यांनी घोषणा केली। नांदेडचे माजी खासदार भास्करराव खतगावकर 15 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। खतगावकरांच्या सुनबाई मीनल खतगावकर नायगाव विधानसभेसाठी इच्छुक। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मुर्जी पटेल इच्छुक। मुर्जी पटेल यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट। अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंच्या विरोधात भाजपकडून मुर्जी पटेल यांनी अर्ज भरला होता। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप कोर कमिटीची 18 तारखेला बैठक। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात। भाजप कोर कमिटी बैठकीनंतर जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। 8 दिवसात भाजपची सदस्य संख्या 2 कोटींच्या पुढे। भाजपच्या राष्ट्रीय सदस्य अभियानाचा 2 सप्टेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला होता। शिंदे गटाचे आमदार किशोर दराडेंनी तिसऱ्यांदा घेतली जरांगींची भेट। दोघांमध्ये रात्री अंतरवाली सराटी चर्चा। तिसऱ्यांदा भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण। मला विदर्भातील विधानसभा निवडणुकीत काम करण्याची जबाबदारी। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास रिसोड विधानसभा निवडणूक लढणार। भावना गवळींची TV9ला प्रतिक्रिया। माझा होम टाउन आहे आणि या ठिकाणी शिवसेनेची जागा या अगोदर सुद्धा राहिलेली आहे आणि म्हणून नैसर्गिकरित्या या ठिकाणी शिवसेनेचा हा क्लेम आहे। मुख्यमंत्री साहेबांनी मला जर तसा आदेश दिला तर मी निश्चित लढेल।